नमस्कार, राष्ट्रशक्तीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय आषाढी वारीसाठी लाखो भाविक हे पंढरपूरला येत आहेत। अशातच हे आजोबा हे नागपूरवरून आपल्या सायकलवर पंढरपूरला आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? लीलाधर महादेव शिंदेकर। बर, आपण कुठून आलाय? वडगाव, राहणार वडगाव। बर, जिल्हा नागपूर, तालुका उमरेड। बर, वारीसाठी आला? वारीसाठी आलो। बर, पांडुरंगाच्या भेटी। बर बर बर। किती दिवस झालं निघाला होता? 9 तारखेला निघालो मी 12:30 वाजता। 9 तारखेला। किती दिवस? 14वा दिवस। 14वा दिवस आजचा। 13 मुक्काम झाले। बर, 13 मुक्काम झाले का? 13 मुक्काम झाले। हां। आणि रोज किती प्रवास करता सायकलीवर? 50-60 किलोमीटर। 50 किलोमीटर नॉन स्टॉप? मध्ये नाही, मधामध्ये एखादी पाय दुखले, कोणतं काही झालं तर हां हां रेस्ट घ्यायचा, तहान लागली, पाणी मिळत नाही कधी। काय भावना आहेत? सायकलीवर आलाय तुम्ही पंढरपूरला, भावना काय आहेत? भावना म्हणजे आपली लोकांना, नवीन पोरं जे मोबाईल वापरतात, हां, पूर्ण एकदम म्हणजे डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे। काहीतरी नवीन मुलांना शिक्षण मिळावं का? एक माझं वय 52 वर्ष आहे। बर, काय व्यवसाय काय करता? मी पोल्ट्रीमध्ये, अंडा फॅक्टरीमध्ये अंडे कलेक्ट करायला जातो, जमा करायला। 13,000 पगार आहे माझा। किती? 13,000। मग ती एवढी पगार सोडून तरी पण तुम्ही वारीसाठी आलाय? बर, 2 मुलं आहे मला। बर, एक मुलगा BSc झालेला आहे, बर, यावर्षी पेपर दिले, आणि एक ITI करत आहे, इलेक्ट्रिकल। 52 वय तरी पण सायकलीवर प्रवास कस काय? शक्ती आहे पांडुरंगाची। हा, पांडुरंगाची शक्ती। हे पहिलंच वर्ष आहे का ह्याच्या अगोदर आला होता? पहिलंच वर्ष का? याच्या अगोदर मी 12 तारखेला गुरुकुंज मोजरी, यवतमाळ, अमरावती जिल्हा, तिथे गेलो। बर, माझ्याकडे बातमी सुद्धा आहे ती। बरोबर। मग आता एवढा 14 दिवस प्रवास केला, 14 दिवस। पाय ती काय दुखले नाहीत का? पाय नाही दुखत। हा, थोडेफार हा हा। आहेत, विक्स वगैरे लावायचे। मग सायकल चालवायची सवय आहे का? सवय। हा, म्हणजे मुलगा गाडी वापरते ना, हा हा, गाडी आहे माझ्याकडे, बरोबर, पण मुलगा वापरते, त्याच्यामुळे मला मागे यावं लागलं। दुसरी गाडी घेऊ शकत नाही। हा हा, मजूर आहे ना आम्ही। बरोबर। म्हणजे गावाकडे असताना पण सायकलचाच वापर? हा हा, म्हणजे 4 किलोमीटर माझं, जिथून मी गावातून जातो 4 किलोमीटर काम आहे, कामावर जाणे येणे असं 10 किलोमीटर होते डेली। बरं, जाणे आणि येणे सायकलवरच? सायकलवरच। बरं बरं। आणि पती मजुरी करते, मी मजुरी करते, शेती वगैरे काही नाही। व्यवसाय मजुरी? मजुरी। हा हा, मजुरी करूनच पोट भागवायचं? मजुरी करून वरण भात भाजी पोळी। आणि मुलांकडला राहत नाही का? मुलांकडे मुलं आहे ना माझ्याकडे। बरोबर। 23 वर्षाचा मुलगा आहे, आता शिक्षण घेत आहे ना। बरोबर, शिक्षण घेतोय? हा, एकाला आता BSc झालं, 5 जर झालं त्याला MSc करायचं। बरोबर, शिक्षणाला कमी नाही करायचं। त्याचा खर्च बँक लोन देते ना, काय म्हणते, एज्युकेशन लोन। हा हा हा, लोन काढले का? नाही, काढायचं आहे। बरोबर, ते नंतर ऍडमिशन झाल्यावरती ते प्रोसेस आहे। मग काय विठ्ठलाकडे काय साकडं मागणार आहे? एवढ्या लांबून आता सायकलवर आलाय म्हणल्यानंतर? त्याच्याकडे सर्व आहे आमच्याकडे। हा, शांती, सुख, समाधान आहे, बस। याच्याशिवाय वरतं दुसरं या जगात काही आहेच नाही। हा, मग काय मागणार आता? मागणं काय नाही, आम्ही त्याला सोबत घेऊन जाणार। हा, सोबत घेऊन जाणार त्याला, विठ्ठलालाच? बर बर बर। मग आता अजून आषाढी वारी पुढे आहे अजून, मग आता मुक्काम का इथून माघारी? आता माघारी जायचं इथून, म्हणजे गर्दीत दर्शन बरोबर होत नाही। हा हा हा, लाखो भाविक असतात, म्हणजे 25 लाखाच्या 50 लाखाच्या वर। बर बर बर। त्याच्यामुळे काय प्रत्येकाला दर्शन शक्य नाही आहे। हा हा, आणि मला त्याचे पाय पकडायचे आहे महत्वाचं। डायरेक्ट आता मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेणार? बागेत आंघोळ करणार, हा, आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये सायकल लावणार त्याच्या पुढे, आणि मग नंतर दर्शन करणार विठ्ठलाचे। आणि भागवती एकादशी सुद्धा आहे। हा हा, माळकरी आहे की तुम्ही? माळकरी। किती किलोमीटर आहे इथून माहित तरी? साधारण 600च्या वर आहे। 600, 700च्या आसपास। मग एक तुमचा ह्यात 1 महिना जाणारच आता? जाताना पण परत सायकलवरच? जाताना पण सायकलवरच? परत। हा हा, माझा संकल्प आहे ना। हा, काय संकल्प आहे? की पांडुरंगाचे दर्शन करायचं, सायकलवर जायचं, आणि सायकलवर परत जायचं वापस। आणि याच्यानंतर मी 2026 जानेवारीला UP ला जाणार आहे, चलो अयोध्या। सायकलवर? सायकलवर अयोध्येला? अयोध्येला।
कशासाठी संकल्प केलाय? आणि अयोध्येनंतर मग कन्याकुमारीला जाणार आहे. संकल्प कशासाठी केलाय? कशासाठी म्हणजे हे जनहितासाठी, लोकहितासाठी, हा नवीन पिढीसाठी. पाहावा, इतक्या वर्षाचा माणूस सायकल चालू करते, आपण का नाही? आज एका घरी 4-4, 5-5 गाड्या आहे. किती गाड्या वापरायच्या? रोडने जागा नाही आहे. गव्हर्नमेंट किती रोड बनवणार आहे? काय संदेश देणार आहे मग तुम्ही तरुण पिढीला? तरुण पिढीला काही मेहनत करा, परिश्रमाशिवाय नाही. आयतं मिळालेलं हे सुख बरोबर नाही आहे. झोपून राहतात 10-10 वाजेवरी, हा मोबाईल इचकत बसतात. हा. पुरे डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. मोठा मोबाईल नाही का तुमच्याकडे? आहे ना टचवाला. हा हा मी जास्त वापरत नाही, माझ्याकडे मोबाईल आहे. हा हा फक्त फोन जाणे आणि येणे. आणि वाटल्यास मी तुकोबाचे अभंग, ज्ञानेश्वर माऊलीचे असे संत साहित्य ऐकत राहतो. बरोबर. मी जास्त वापर करत नाही. म्हणजे फक्त अभ्यासापुरता आणि कामापुरता? कामापुरता बस. हा हा जास्त वापर नाही. हा आपल्याला थोडासा 1-1.5 डेटा असला तरी होऊन जाते. हा हा एवढं काही आवश्यक नाही, अति आवश्यकतेत नाही आपला मोबाईल. हा मी आत्ता घेतला यायच्या वेळेस. बरं बरं बरं. मग आता कसं कुठल्या मार्गे आला आता तुम्ही येताना? मी आलो बीड, पहिले आलो वर्धा, हा यवतमाळ. यवतमाळनंतर मी गेलो बीडमध्ये, नांदेड, बरं. बीड, लातूर. दर्शन करत करत आलो. म्हणजे येताना दर्शन करत आला? माहूरगडावर गेलो. बरं. माहूरगड बीडमध्ये येते ना? हा हो. नाही, यवतमाळमध्ये येईल, मला माहिती नाही तेवढं पक्क नाही. बरं ते माहूरवर गेलो. परळी, वैजनाथ, बरं. अंबेजोगाई. जेवणाचं कसं केलं? जेवणाचं पांडुरंगाला माहिती आहे. हा बरोबर जेवण मिळालं वेळेवेळी. म्हणजे पांडुरंगानं जेवण दिलं? जेवण दिलं. सोबत- माझा पक्का विश्वास आहे ना. हा हा विश्वास आहे, माझा संकल्प आहे आणि त्याच्यावर माझा भरोसा आहे महत्वाचा. नाही तर आता देव अशी कुठला आहे जगा? माग बॅग आणली, या बॅगेत काय काय आणलंय? बॅगेत काही नाही, 2 शॉल आहे आणि 2-3 ड्रेस आहे. हा खाण्या घेण्याचं काही नाही. आणि गोळ्या आहे. हा गोळ्या म्हणजे ताप आला तर कधी तेही स्वतः नाही घ्यायच्या, डॉक्टरला विचारायचं, हा हा त्याच्यानंतरच घ्यायच्या. हा हा नाही तर म्हणजे एवढी बॅग आणली पण ह्यात येताना जेवण आणलं नाही? जेवण नाही, जेवण हा हा अजिबात नाही. जेवण म्हणजे नाही, जेवणाची नाश्ता काळजी नाही? नाही. काळजी नाही, बिलकुल काळजी नाही. ना प्रत्येक ठिकाणी आता एखाद्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्ती जायचं म्हणलं तर अगोदर विचारतो तिथं जेवण आहे का, सुविधा कशी आहे. हो हो. तुम्ही ही जेवण न आणता ही करतात, एवढ्या लांबून आलाय हो. तरी पण तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळालं? आतापर्यंत मिळालं. हा. मग काय येताना ऊन वारा पाऊस? ऊन वारा, पाऊस नाही लागला. पाऊस एकाच ठिकाणी लागला. तसा रेनकोट आहे माझ्याकडे. हा. पावसात विश्रांती घेतली का? पावसात थोडीफार रेनकोट घातला आणि मग थोडं पाऊस गेला पुन्हा काढून ठेवला. बरं बरं. आणि मोबाईलचाही वापर खूप अति झाला ना आता. मोबाईल एक बॉम्बच आहे समजा. आणि मुलं छात्यावर ठेवून झोपतात. बिकट कठीण परिस्थिती. काय त्या तरुण पिढीला मोबाईल मध्ये काय संदेश देणार आहे तुम्ही? काय संदेश? मोबाईलचा वापर अति झाला. हा. थोडं त्याच्यावर कंट्रोलिंग पाहिजे. हा हा नाही का? बरोबर.